शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? एक महान योद्धा, बरोबर? पण त्यांची ओळख फक्त एवढीच नाहीये. त्यांच्या पराक्रमाइतकाच किंबहुना त्याहूनही मोठा त्यांचा एक पैलू होता, तो म्हणजे एक कुशल प्रशासक. एक असा राजा ज्याने फक्त राज्य जिंकलं नाही, तर सुशासनावर, लोकांच्या भल्यासाठी एक स्वराज्य उभं केलं. आज आपण त्यांच्या याच जबरदस्त प्रशासकीय कौशल्याबद्दल बोलणार आहोत. तर आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी त्यांच्या राज्यकारभाराची रचना कशी होती, मग त्यांनी सामान्य लोकांसाठी काय काय केलं, त्यानंतर एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट, त्यांची पर्यावरणाबद्दलची विचारसरणी, आणि मग व्यापार आणि सहिष्णुतेबद्दलची धोरणं. आणि हो, सगळ्यात शेवटी आपण हे जाणून घेऊ की एक योद्धा म्हणून नाही, तर एक प्रशासक म्हणून त्यांचा खरा वारसा काय आहे. चला तर मग सुरू करूया पहिल्या मुद्द्यापासून, स्वराज्याची प्रशासकीय रचना. बघा, एखादं राज्य उभं करणं एक गोष्ट झाली, पण ते असं चालवणं की ते वर्षानुवर्ष टिकेल आणि लोकांचं भलं करेल, हे एक खूप मोठं आव्हान होतं. स्वराज्य तर स्थापन झालं, पण आता पुढे काय? खरा प्रश्न होता की हा सगळा कारभार चालवायचा कसा, तो पण एकदम व्यवस्थित आणि सगळ्यांना न्याय मिळेल असा. एक अशी सिस्टीम कशी बनवायची जी पुढे अनेक वर्ष टिकेल? आणि या प्रश्नाचं उत्तर महाराजांनी शोधलं त्यांच्या अष्टप्रधान मंडळात. म्हणजे काय, तर 8 हुशार तज्ज्ञ मंत्र्यांची एक टीम. हे मंडळ म्हणजे स्वराज्याच्या कारभाराचा अक्षरशः कणा होतं. आणि याच रचनेमुळे राज्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर अगदी व्यवस्थित लक्ष ठेवणं शक्य झालं. आता हे बघा, कामाची विभागणी किती स्पष्ट आणि सोपी होती. प्रशासन, पैसा, सैन्य, न्याय, अगदी परराष्ट्र संबंध, प्रत्येक कामासाठी एक खास मंत्री नेमलेला. म्हणजे ही फक्त मंत्र्यांची एक लिस्ट नव्हती, तर एक जबरदस्त सिस्टम होती, ज्यामुळे सगळा कारभार एकदम सुरळीत आणि बॅलन्स्ड चालायचा. खरं तर त्या काळाच्या मानाने ही खूपच पुढची विचारसरणी होती. बरं, ही सिस्टीम तर झाली, पण याचा सामान्य माणसाला काय फायदा झाला, आता आपण तेच बघूया. कारण महाराजांसाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे सामान्य माणूस, म्हणजे रयत. त्या काळाचा विचार करा, सगळी शेती पावसावर अवलंबून, पाऊस पडला नाही की दुष्काळ ठरलेला. हे एक सतत डोक्यावर टांगत्या तलवारीसारखं संकट होतं. आणि अशा वेळी आपल्या लोकांना मदत करणं, त्यांना धीर देणं, हे कुठल्याही राजासमोरचं मोठं आव्हान असणारच. पण महाराजांनी यावर जे उपाय योजले ना, ते आजच्या काळातही लागू होतील असे आहेत. शेतकऱ्यांचा कर माफ करणं, सरकारी गोदामांमधून धान्य वाटणं, एवढंच नाही तर लोकांना काम मिळावं म्हणून धरणं आणि कालवे बांधायला घेणं. विचार करा, ही एक प्रकारे 17व्या शतकातली सोशल सिक्युरिटी स्कीमच होती. आता आपण एका अशा विषयाकडे वळतोय ज्याबद्दल कदाचित फारसं बोललं जात नाही. तो विषय आहे महाराजांचा पर्यावरणाबद्दलचा दृष्टिकोन. हो, अगदी बरोबर ऐकलं, पर्यावरण. महाराजांची धोरणं निसर्ग आणि माणसाच्या गरजा यांच्यात एक बॅलन्स साधणारी होती. आज आपण ज्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो ना, त्याचं महत्त्व त्यांनी 300-350 वर्षांपूर्वी ओळखलं होतं. विशेषतः जंगलतोडीच्या बाबतीत तर ते खूपच कडक होते. त्यांच्या आज्ञापत्रातला हा नियमच बघा ना, त्यात स्पष्ट लिहिलंय, साग, आंबा, फणस ही रयतेची झाडं आहेत, ती तोडायची नाहीत. आणि समजा आरमारासाठी लाकूड लागलंच, तर मालकाच्या परवानगीने जेवढं गरजेचं आहे तेवढंच घ्यायचं. म्हणजे बघा, यात फक्त पर्यावरणाचा विचार नाहीये, तर त्या सामान्य माणसाच्या, त्या रयतेच्या हक्काचा सुद्धा विचार आहे. किती मोठी गोष्ट आहे ही. ओके, तर चांगलं प्रशासन झालं, लोकांची काळजी घेतली गेली. पण राज्याला मजबूत बनायला एक चांगली अर्थव्यवस्था आणि सामाजिक सलोखा पण लागतो. तर आता बघूया महाराजांची याबद्दलची विचारसरणी काय होती. त्यांची इकॉनॉमिक स्ट्रॅटेजी ना एकदम क्लिअर होती. एकीकडे आपल्या स्थानिक व्यापाऱ्यांना मदत करायची, त्यांना संरक्षण द्यायचं, आणि दुसरीकडे बाहेरून येणाऱ्या मालावर, जसं की पोर्तुगीजांच्या मिठावर, जास्त टॅक्स लावायचा. याने काय व्हायचं, आपल्याच लोकांना, आपल्याच उद्योगांना फायदा. म्हणजे एक प्रकारे त्या काळातलं आत्मनिर्भर स्वराज्य बनवण्याचं हे धोरण होतं. आणि सामाजिक पातळीवर तर एक गोष्ट होती ज्याला अजिबात तडजोड नव्हती, ती म्हणजे स्त्रियांचा सन्मान. त्यांचे आदेश इतके कडक होते की युद्धाच्या वेळीसुद्धा शत्रूच्या स्त्रिया आणि मुलांना सन्मानाने वागवलं जायचं. हीच नैतिकता, हेच चारित्र्य स्वराज्याचा मूळ पाया होता. आणि धर्माच्या बाबतीत महाराजांचं धोरण एकदम स्पष्ट होतं. सगळ्या धर्मांचा आदर. त्यांनी फक्त हिंदू मंदिरांनाच नाही, तर मुस्लिमांच्या मस्जिदींना आणि त्यांच्या पवित्र ग्रंथांना सुद्धा संरक्षण दिलं. खरा सर्वधर्मसमभाव त्यांनी प्रत्यक्षात आणला होता. तर मग या सगळ्या गोष्टींवरून आपण काय शिकतो? एक योद्धा म्हणून तर ते महान होतेच, पण त्यांचा खरा वारसा काय आहे? त्यांचा वारसा काही शब्दांमध्येच सांगता येतो. सगळ्यात पहिलं, ते होते सज्जनांचे कैवारी.
म्हणजे चांगल्या सज्जन माणसांचे रक्षक. पण दुसरी बाजूही होती. ते होते दुर्जनांचा कर्दनकाळ, म्हणजे जे वाईट आहेत, जे अन्याय करतात, त्यांच्यासाठी ते एक प्रकारे भीतीच होते. आणि या दोन्ही भूमिकांमधून त्यांनी काय केलं? ते ठरले एका नव्या युगाचे निर्माता. एक असं युग जिथे फक्त विजय महत्वाचा नव्हता, तर एक नवी, चांगली विचारसरणी जन्माला घालणं महत्वाचं होतं. त्यामुळेच शिवाजी महाराजांची ओळख फक्त एक लढवय्या राजा अशी नाहीये. ते एक उत्तम ऑर्गनायझर होते, लोकांचं भलं बघणारे प्रशासक होते आणि सगळ्यात महत्वाचं एक दूरदृष्टी असलेले राजे होते. आणि शेवटी एक प्रश्न उरतोच. 17व्या शतकातल्या एका राजाकडून आजच्या आपल्या आधुनिक सरकारांनी, प्रशासकांनी शिकण्यासारखं खूप काही आहे, नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट ही